नमस्कार. आजच्या या विशेष एक्सप्लेनरमध्ये आपण भारतीय शेअर बाजारात मल्टीबॅगर स्टॉक शोधण्यामागची काही सिक्रेट्स डिकोड करणार आहोत. आपण स्ट्रक्चरल मेगा थीम्स आणि अशी काही मेंटल मॉडेल्स पाहणार आहोत जी खऱ्या अर्थाने संपत्ती कशी निर्माण होते हे समजून घ्यायला मदत करतील. चला तर मग थेट सुरू करूया. आता विचार करा, तुमचा पोर्टफोलिओ अचानक 50% खाली आला तर तुमच्या भावना काय असतील? बाजारातली ही प्रचंड अस्थिरता कशी हाताळायची हा खूप मोठा प्रश्न असतो, बरोबर? पण हे लक्षात घेणं खूप गरजेचे आहे की जगातल्या सर्वोत्तम टेक कंपन्यांच्या शेअर्समध्येही वरच्या दिशेने जाताना अशी मोठी घसरण वारंवार पाहायला मिळते. तुम्हाला माहितीये, एनव्हिडिया आणि ॲपलसारखे दिग्गज स्टॉक्सही अनेकदा 50% घसरले आहेत. त्यामुळे संयम राखणं हाच या प्रवासाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण 5 टप्प्यातून जाणार आहोत. 1. गुंतवणूकदारांची आवश्यक तपासणी. 2. मेगा इन्व्हेस्टमेंट थीम्स. 3. MILES फ्रेमवर्क. 4. महत्त्वाचे धोक्याचे इशारे म्हणजे रेड फ्लॅग्स. आणि 5. कोर विरुद्ध सॅटेलाइट पोर्टफोलिओ. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, गुंतवणूकदारांसाठी 5 आवश्यक तपासणीचे मुद्दे. गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी हे स्वतःला विचारणं मस्ट आहे. यातले 5 मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आत्ताच आपण बोललो तशी बाजारातली मोठी घसरण पचवण्याची भावनिक तयारी. दुसरं म्हणजे तुमचा विमा आणि वैयक्तिक आर्थिक नियोजन आधीच योग्य आहे का? तिसरं, तुम्हाला ज्या क्षेत्राची सखोल माहिती आहे तिथेच तुम्ही गुंतवणूक करत आहात ना? चौथा मुद्दा म्हणजे तुम्ही अभ्यासाला आणि बाजाराला किती वेळ देऊ शकता? आणि 5वा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला रातोरात मिळणारी संपत्ती हवी आहे की दीर्घकालीन भक्कम भविष्य? बघा, घाईघाईत नफा कमावण्यापेक्षा एक मोठा दीर्घकालीन कॉर्पस निर्माण करण्यावर आपला भर असला पाहिजे. पुढे जाऊया विभाग 2 कडे, भारतातील गुंतवणुकीचे मेगा थीम्स. येत्या दशकात आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या मोठ्या बदलांवर एक नजर टाकूया. हा आकडा बघा, 300 कोटी. भारतात सध्या दर महिन्याला तब्बल 300 कोटी रुपयांची SIP बुक नोंदवली जात आहे. देशात होत असलेल्या बचतीच्या फायनान्शियलायझेशनचं म्हणजे आर्थिक एकत्रीकरणाचं हे एक उत्तम उदाहरण आहे. थोडक्यात सांगायचं तर रिटेल गुंतवणूकदार आता बाजाराचा एक मोठा आधारस्तंभ बनत आहेत आणि हे प्रमाण इथून पुढे वाढतच जाणार आहे. आणखी एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे युनिक डीमॅट खात्यांची संख्या जी कोविडपूर्वी फक्त 4 कोटी होती ती आता थेट 13 कोटींवर पोहोचली आहे. यावरून काय दिसतं तर आजची तरुण पिढी आता सोने किंवा रिअल इस्टेट सारख्या फिजिकल ॲसेट्सकडून थेट कॅपिटल मार्केटच्या इन्फ्रास्ट्रक्चरकडे वेगाने वळत आहे. हा एक अतिशय मोठा आणि सकारात्मक स्ट्रक्चरल बदल आहे. या व्यतिरिक्त अर्थव्यवस्थेत आणखी काही मोठ्या थीम्स आकाराला येत आहेत, जसं की मोबिलिटी प्रीमियमायझेशन. म्हणजेच गाड्यांच्या बाबतीत ग्राहकांचा कल आता बेसिक मॉडेल्सकडून प्रगत आणि प्रीमियम गाड्यांकडे वाढतोय. जागतिक राजकारणातील बदलांमुळे मॅन्युफॅक्चरिंग आणि डिफेन्समध्ये मोठी वाढ होत आहे. उदाहरणार्थ, भारतीय हवाई दलाला अजून किमान 16 फायटर स्क्वॉड्रनची गरज आहे. सोबतच न्यू एज टेक कंपन्या जसं की क्विक कॉमर्स प्रचंड डेटा ॲनालिटिक्स वापरून वेगाने विस्तार करत आहेत आणि उपभोगाचे नवीन कल निर्माण करत आहेत. आता वळूया या एक्सप्लेनरच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, विभाग 3, MILES फ्रेमवर्क डिकोड करणे. बिग पिक्चर थीम्सकडून आता आपण मायक्रो लेव्हलवर वैयक्तिक कंपन्या कशा फिल्टर करायच्या ते पाहणार आहोत. या MILES फ्रेमवर्कमधलं पहिलं अक्षर आहे M. M म्हणजे मार्जिन्स. बघा, जेव्हा एखाद्या कंपनीची केवळ विक्री म्हणजे सेल्स वाढत नाही तर त्यासोबतच प्रॉफिट मार्जिनही वेगाने विस्तारते, तेव्हाच भागधारकांसाठी खऱ्या अर्थाने अफाट संपत्ती निर्माण होते. मार्जिनमधली ही स्ट्रक्चरल वाढ ही खऱ्या वेल्थ क्रिएशनची पहिली पायरी आहे. याचंच एक मस्त उदाहरण म्हणजे KPR मिल्स. त्यांच्या एका मोठ्या फॅक्टरीमध्ये कामगारांना एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत चालत जाण्याचा वेळ वाचवण्यासाठी चक्क स्केट्स दिले गेले. विचार करा, वेळेची ही छोटीशी बचत थेट कंपनीच्या इबिडामध्ये म्हणजेच नफ्यात वाढ करते. युनिट इकॉनॉमिक्स आणि कॉस्ट कटिंगवर असलेलं हे प्रचंड बारकाईचं लक्ष खरोखरच थक्क करणार आहे. पुढचा पिल्लर आहे I फॉर इनोव्हेशन. म्हणजेच नाविन्यपूर्ण गोष्टींमध्ये आणि सतत R&D मध्ये गुंतवणूक करत राहणे.
काही फार्मा कंपन्या फक्त बेसिक जेनरिक औषधे बनवण्यापुरत्या मर्यादित राहत नाहीत. त्या R&Dच्या जोरावर अतिशय गुंतागुंतीच्या पेप्टाइड्सच्या निर्मितीकडे यशस्वीरित्या वळतात. हे सातत्यपूर्ण इनोव्हेशनच त्यांना मार्केटमध्ये टिकवून ठेवतं. इनोव्हेशनबद्दल बोलताना हे वाक्य बघा. एनव्हिडिया स्वतः चिप्स बनवत नाही, ते फक्त चिप्स डिझाईन करतात. केवळ शुद्ध डिझाईन, इनोव्हेशन आणि बौद्धिक संपत्तीच्या जोरावर त्यांनी जागतिक बाजारावर कसं अधिराज्य गाजवलंय आणि संपूर्ण जगाला त्यांच्यावर अवलंबून राहायला कसं भाग पाडलंय याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. यानंतर येतं L म्हणजेच लर्निंग माइंडसेट. कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये सतत नवीन शिकण्याची, स्वतःला इव्हॉल्व्ह करण्याची आणि एकदम शार्प ठेवण्याची किती भूक आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे, श्री सिमेंटच्या प्रमोटरनी फक्त स्वतःचा लॉजिकल रिझनिंगचा स्कोअर तपासण्यासाठी चक्क कॅटसारखी अवघड परीक्षा दिली होती. हे खरंच कमाल आहे. याच लर्निंग माइंडसेटचं दुसरं उदाहरण म्हणजे ॲस्ट्रल कंपनीचे प्रमोटर. त्यांनी वयाच्या 61व्या वर्षी हार्वर्ड विद्यापीठात जाऊन एक नवीन एक्झिक्युटिव्ह कोर्स पूर्ण केला. जेव्हा कंपनीची लीडरशिप अशा प्रकारे आयुष्यभर विद्यार्थी बनून राहते, तेव्हा आपल्याला गुंतवणूकदार म्हणून त्या कंपनीच्या उज्ज्वल भविष्याची आणि वाढीची खात्री आपोआप पटते. आता बघूया ई म्हणजे एथिक्स अर्थात नीतिमत्ता. शेवटी बाजारात परतावा देणारा सर्वात मोठा घटक कोणता असेल तर तो म्हणजे अर्निंग्स, ज्याला आपण ई मंत्र म्हणतो. पण एथिक्स नसतील तर या अर्निंग्सचा काहीच उपयोग नाही. जे प्रमोटर्स कंपनीच्या बॅलन्स शीटचा वापर स्वतःची वैयक्तिक संपत्ती वाढवण्यासाठी किंवा राजकीय हेतूंसाठी करतात, त्यांच्यापासून नेहमी सावध राहायला हवं. प्रामाणिक नेतृत्व हाच या प्रवासाचा कणा आहे. आणि या MI फ्रेमवर्कचा शेवटचा भाग आहे स्केल, म्हणजेच खूप मोठा विचार करण्याची आणि पूर्ण इंडस्ट्रीलाच बदलून टाकण्याची क्षमता. ज्या महाकाय कंपन्या जुन्या पारंपरिक व्यवसायातून पूर्णपणे बाहेर पडून नवीन काळातील तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रासारख्या प्रगत व्यवसायांकडे वळण्याचं धाडस दाखवतात, त्याच खऱ्या अर्थाने क्रांती घडवून आणतात. हा स्केल विचारच त्यांना मल्टीबॅगर बनवतो. फ्रेमवर्क पाहिल्यानंतर आता आपण विभाग 4 कडे येऊया. क्रुशल रेड फ्लॅग्स किंवा धोक्याचे इशारे. बाजारात संपत्ती नष्ट करणाऱ्या चुका कशा टाळायच्या ते इथे बघूया. सर्वात महत्त्वाचा फरक समजून घ्या. बुक प्रॉफिट विरुद्ध फ्री कॅश फ्लो. कागदावर दिसणारा नफा आणि प्रत्यक्षात कंपनीकडे येणारी रोख रक्कम यात जमीन अस्मानाचा फरक असू शकतो. अनेक कंपन्या कागदावर उत्तम नफा दाखवतात, पण गुपचूप त्यांची बुडीत कर्ज वाढत असतात. त्यामुळे केवळ बुक प्रॉफिटवर विसंबून न राहता ॲक्च्युअल फ्री कॅश फ्लो जनरेशनकडे नेहमी लक्ष दिलं पाहिजे. हा आकडा लक्षात ठेवा, 15%. हा एक अतिशय कठोर पण अगदी आवश्यक फिल्टर आहे. 15% रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजेच ROCE. जर एखादी कंपनी गुंतवलेल्या भांडवलावर 15%ही परतावा मिळवत नसेल तर त्यात गुंतवून काय फायदा? जेव्हा आपण हा एक साधा फिल्टर लावतो तेव्हा भारतीय बाजारातील 7,000 लिस्टेड कंपन्यांपैकी जवळपास निम्म्या कंपन्या थेट बाद होतात आणि फक्त 4,500च उरतात. आता शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग, विभाग 5, पोर्टफोलिओ कसा बनवायचा. इथे आपण कोर विरुद्ध सॅटेलाइट पोर्टफोलिओ रणनीती पाहणार आहोत. एक यशस्वी पोर्टफोलिओ असा दिसतो. तुमचा 85% भाग हा कोर पोर्टफोलिओ असावा, जो टेलिकॉम, ARP वाढीसारख्या क्षेत्रातल्या दीर्घकालीन आणि शाश्वत म्हणजेच सेक्युलर ग्रोथवर आधारित असेल. आणि उरलेला 15% सॅटेलाइट पोर्टफोलिओ असावा, जो तात्पुरत्या घटनांवर म्हणजेच टॅक्टिकल बेट्सवर आधारित असतो, जसं की एखादं डिमर्जर किंवा रिफायनरी मार्जिनमधली अचानक झालेली वाढ. असा समतोल राखल्यास जोखीम कमी होते आणि परतावा वाढतो. पण या सगळ्या रणनीतींमध्ये फाईट क्लबच्या नियमासारखा वॉरन बफे यांचा एक सुवर्ण नियम नेहमी लक्षात ठेवा. नियम क्रमांक 1, कधी पैसे गमावू नका. आणि नियम क्रमांक 2, नियम क्रमांक 1 नेहमी लक्षात ठेवा. रिस्क मॅनेजमेंट आणि आपलं मूळ भांडवल सुरक्षित ठेवणं हेच तुमचं सर्वोच्च प्राधान्य असलं पाहिजे. तर हा एक्सप्लेनर संपवण्यापूर्वी स्वतःला हा एक मूलभूत प्रश्न नक्की विचारा. तुमचं अंतिम ध्येय काय आहे? रातोरात मिळणारी घाईघाईतली संपत्ती की पिढ्यानपिढ्या टिकणारं भक्कम भविष्य? लक्षात ठेवा, संपत्ती निर्माण करण्याचा सर्वात वेगवान मार्ग म्हणजे ती अतिशय संयमाने आणि हळूहळू निर्माण करणे. मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला गुंतवणुकीचा योग्य निर्णय घेण्यासाठी नक्कीच मदत करेल. धन्यवाद.